हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज दिवसाची सुरुवात व्हिडिओची सुरुवात मी नाश्त्यापासून करत आहे. तर आज आमच्या घरी एक पाहुणे येणार आहेत. पाहुणे नाही येत, अर्थातच माझे पप्पा असणार आहेत ते. तर पप्पा येणार आहेत, बऱ्याच दिवसातून येणार आहेत. तर आज नाश्ता बनवणार आहे. तर मी तर सगळ्यात आधी ना सकाळी सकाळी मस्त असे पोहे करून घेतले. उठल्यानंतर सगळी काही कामं बेसिक असतात उठल्यानंतरची ती करून झाली. आंघोळे वगैरे सगळं काही झाले आणि मग पप्पा आलेच होते. तर म्हटलं आज नाश्त्यासाठी पोहे बनवूयात. असं पण ना आम्ही नाश्ता मग सकाळचा टिफिन असतो, मग त्यामुळे एवढं असं पोहे उपमा वगैरे असं काही बनवत नाही एवढं. तर पण आज पप्पा आले होते म्हणून मग बनवलाच होता. मग त्यानंतरनं पप्पा आल्यानंतरनं श्रीषा काय बाबांना सोडतच नाही किंवा तिचं एक वेगळ्याच ह्याच्यात असते. ती बाबा आल्यानंतरनं बाबांना खायला घालते, बाबा तिला खायला घालतात, असं काही दोघांचं चालू असतं. मग इथं सगळ्यात नंतर आम्ही पोहे केले आणि नंतर पोहे देखील सगळ्यांनी मिळून खाऊन घेतले. तर श्रीषाला इथं मी पाणी तापायसाठी ठेवलं होतं. तिला ना आंघोळ करायची होती, मग तीच राहिली होती आंघोळीसाठी. मग पोहे वगैरे खाऊन तिला आंघोळ घालून इथं आता तुम्ही बघू शकता. तुम्ही तर बघितलं, पप्पा आले होते, नाश्ता वगैरे आमचा झाला. मग दुपारी जेवण वगैरे झालं. मी काही शूट घेतलं नाही, पप्पा आले होते. तर पप्पांबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या आणि आम्ही दिवस मस्त असा घालवला. मग पप्पांनीसुद्धा दुपारी मस्त असं जेवण वगैरे केलं. आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर टाईम घालवला. मग संध्याकाळच्या वेळेला पप्पा गेले आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला मग थोडंसं डीमार्टमध्ये आम्हाला सामान खरेदी करायचं होतं. थोडी डीमार्टची शॉपिंग करायची होती. बाकी अशी शॉपिंग अशी महत्त्वाची काही नव्हती, पण थोडंसं घरातलंच किरकोळ असं थोड्या महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर आम्ही तर असं डीमार्टमधून किराणा वगैरे काही भरत नाही. मेनच वस्तू चहा पावडर किंवा अशा MRPच्या वस्तू ज्या असतात त्या आम्ही डीमार्टमधून घेत असतो. तर बाकी काही असं वेगळं काही घेत नाही. किंवा एखादी वस्तू आपल्याला बाहेर नाही भेटत आहे ती डीमार्टमध्ये भेटते, तशी वस्तू आम्ही डीमार्टमध्ये घेत असतो. किराणा तर आम्ही इथूनच घेत असतो, किराणा मालाच्या दुकानातूनच. त्यामुळं मग डीमार्टमध्ये सारखं जाण्याचा सुद्धा योग येत नाही. गेलो तर मग एकदाच जातो. आणि श्रीषा बघा इथं बरोबर तिने कॅडबरी उचलली आणि तिला बरोबर आता कॅडबरी कळत असते. तर तिने घेतली ती मोठी कॅडबरी. जवळजवळ मला वाटतं ना 100वाली कॅडबरी होती ती. तिला ती हवी होती, पण तिने टाकलीसुद्धा ट्रॉलीमध्ये. पण ते आम्ही नंतरनं काढून घेतली, कारण श्रीषा कॅडबरी भरपूर खाते, पण आम्ही आणत नाही. मग घरी आणल्यानंतरनं ती काही राहत नाही खाल्ल्याशिवाय, त्यामुळे आणतानाच कमी आणतो. त्यानंतर थोडंसं बघितलं महत्त्वाच्या वस्तू आपल्याला जे काही घ्यायचं आहे तर ते घेतलं. त्यानंतर इथं वॉशिंग मशीनसाठी आम्हाला लिक्विड हवं होतं. तर ते बघत होतो आम्ही कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही. गेल्या वेळेस तर एरियलचं वापरून झालं होतं आणि भरपूर होते. सर्फ एक्सेल होतं, ते सुद्धा वापरून झालं होतं. ह्यावेळेस म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून ते आम्ही गोदरेजचं म्हणून होतं, तर ते देखील घेतलं. आणि त्यानंतर इकडे जरा महिलांच्या आवडतीचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, भांडी, किचन. हे आपलं कुठं गेलं तरी म्हणजे लय हे वाटतं. तर ते सुद्धा आम्ही बघितलं. आणि नंतर श्रीषाना इथं कंपॉस बघत होती. मस्त अशा कंपॉस होत्या. तर गाडीची कंपॉस होती, ही छान वाटत होती, मस्त वाटत होती. श्रीषाला म्हणलं आपण नंतर घेऊया, पुढच्या वर्षी शाळेत जायला लागली ते मग घेऊया आपण तुला. तर तिला कसं तरी नादी लावला आणि पुढं गेलो. तर मस्त अशी डीमार्टची शॉपिंग केली. गेल्यानंतर मग बराच नंतर पेमेंट केलं आणि बाहेर निघालो. तर इथं जो हा व्हिडिओ बघत आहे ना तुम्ही, तो व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही मॅक्समध्ये गेलो होतो, थोडीशी खरेदी करायची होती, कारण आम्हाला काही कारणामुळे ना गावाला जायचं होतं. तर श्रीषासाठी कपडे बघायची होती, तर त्याचीच खरेदी करत होतो. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. आणि मगाशी जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांची रिंगटोन वाजली असेल, तर तो मला अचानक फोन आला. मी रेकॉर्ड करत होती, तर त्याच वेळेस फोन आला. तर ते माझ्याकडनं चुकून झालेलं आहे, त्यासाठी सॉरी. आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा. दिसेल. तर माझं चाललं होतं कुठलं काय दिसेल चांगलं त्याचं देणं घेणं काय ते चाललं होतं. आणि श्रीषाची इथं मस्ती चालली होती. तिला तिथे एक बाहुली मिळाली होती डॉल छानशी. तर ती सहसा घेत नाही हातात, खूप घाबरते. पण तिथं गेल्यानंतर तिने घेतली आणि तिच्याशी छान खेळत होती. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यावर सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणेच मला चांगला सपोर्ट करा अशी मी आशा बाळगते. आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.